बसा. घरचे म्हणले होते भेटून घे, म्हणलं भेटून घ्यावं आणि विचारावं एकदाच बा मी पसंत आहे का नाही. तसं तर घरच्यांनी बघितलं म्हणल्यावर काही नाही. म्हणजे जसं तुमचं घरच्यांवरच आहे सगळं. हा, घरच्यांना आवडलं तर मला पण आवडेल. ठीक आहे, घरच्यांना तर काय आवडलंच आहे, पण तुमच्या पण काय अपेक्षा असतील काय असतील तर सांगा मला. तसं तर आहे अपेक्षा, जास्त काही नाही आपल्या, फक्त 5 अपेक्षा आहे. सांगा ना मग काय अपेक्षा तर. जास्त काय अपेक्षा नाही, माझं फक्त 5च अपेक्षा आहे. हा म्हणजे 5 अंकी पेमेंट पाहिजे, 5? म्हणजे 1 लाख 2 लाख. हा म्हणजे असं. 5 5 शून्य असलेला. हा. 4 म्हणजे 4 व्हीलर, जसं की थार मला खूप आवडती. माझी पहिल्यापासून इच्छाच होती की माझ्या नवऱ्याकडे एक थार असली पाहिजे. म्हणजे थार सारखी गाडी जी सारखी नाही, थारच असली पाहिजे. ती 20-25 लाखाला काय ती. हा, ती 3 म्हणजे 3 BHK फ्लॅट पाहिजे, आणि तो पण सिटी मध्ये पाहिजे, म्हणजे मुंबई पुणे अशा सिटी मध्ये चांगल्या. 2 म्हणजे 2 व्हीलर असली पाहिजे, चांगली स्पोर्ट बाईक असली पाहिजे, म्हणजे आम्ही कधीतरी फिरलो पाहिजे त्या बाईकवर, म्हणजे सॅटर्डे संडेला आम्ही कुठेतरी बाहेर गेलो पाहिजे, मूवी वगैरे नाही का, पिझ्झा बर्गर पण तिकडे खाल्ला पाहिजे मूवी बघता बघता. आणि 1 म्हणजे एकुलता 1 मुलगा पाहिजे. असं मुलगा असेल तर मग लग्न करायला मला काय प्रॉब्लेम नाही. पण 2 जर असेल तर मग काय एक जण काय हे करून टाकायचं काय, कुठं सोडून यायचं. त्याच्यामुळेच मला एकुलता 1च मुलगा पाहिजे ना. ठीक आहे, तसं मी हा एकुलता 1. बर, आणि हे अजून काय असेल तर सांगा की. अजून काही नाही, मग त्यांनी मला घेऊन हिंडलं पाहिजे. तसं तर माझ्या बघायला गेले तर लिस्टच करून ठेवलेली माझ्या अपेक्षांची, पण ठीक आहे सध्या तर 5 नाही, 4-5 पानं भरतात का डायरेक्ट वहीच करून ठेवलेली. मला काय आठवलं का मी लगेच लिहून ठेवते. बरं ठीक आहे, मग एवढ्या अपेक्षा तेवढ्या कवयत नसताना बसल्या, बाकीचे पण काय असतील. बरं आणखीन पण काय अपेक्षा असेल तर सांगा की. आणखीन काही नाही, बस शनिवार रविवारी मला फिरायला नेलं पाहिजे. मला थिएटरला पिक्चर बघायला खूप आवडतो, त्यांनी थिएटरला पिक्चर बघायला मला घेऊन गेला पाहिजे. आणि आम्ही कुठेतरी फिरायला लोणावळा गोवा वगैरे, परत आउट ऑफ पण कधी तर मला फिरायला नेलं पाहिजे, जसं की फ्लाईट मध्ये. ओके ठीक आहे. आणि हे खायला काय काय आवडतं. खायला मला सगळ्यात जास्त पिझ्झा आणि बर्गर तेच आवडतं, आणि ते पण त्यांनी दिलं पाहिजे, दिसड तरी असलं पाहिजेच. ओके ठीक आहे. आणि साडी. ओके, लास्ट टाइम पिझ्झा कधी खाल्ला. लास्ट टाइम पिझ्झा आता 3 हफ्ते झाले असेल तेव्हा खाल्ला होता. 3 हफ्त्यापूर्वी. ओके, मला एक सांग, तुझ्या पप्पांचं वय किती या. 56 असेल, 56, 57, 58. आणि मग तुमचं पुण्यात एखादी 3 BHK तर सोड एखादी बिल्डिंगच असेल तुमची पुण्यात. नाही, पुण्यात नाही, गावालाच असतो आम्ही. गावालाच असतात. हो. मग गावाकडे चांगला मोठा बंगला असेल. नाही, अजून बांधायचं आहे, चाललंय तयारी, पण बघू म्हणले घरचे. म्हणजे अजून छपराचं राहत आहे म्हणायचं ना. हा, म्हणजे पत्र्याचं घर आहे आमचं. हा मग तीच. बर बर. अरे एक विचार कर, जर तुझ्या पप्पांचं 56 वय घ्या, 56 वर्षाच्या माणसा कोणी ह्या गोष्टी झाल्या नाहीत, तर तू एक 25-26 वर्षाच्या पोराकडून कसं काय अपेक्षा करते. अरे तुला लास्ट टाइम पिझ्झा खायला आठवत नाही, वडापाव खाणारे लोक तुम्ही, आणि तू असंही करते. मला एक सांग, पिझ्झा खायची लायकी तरी का तुमची हाय का लायकी सांग. आणि म्हणे नवऱ्याकडून मला 5 अंकी पगार पाहिजे, तर 4 व्हीलर गाडी थार पाहिजे. तर थार कशाला, काय थार घ्यायचं एवढं सोपं आहे का. त्याला आपण पण त्या लायकीचं असावं लागतं, दिसायला चांगले असले म्हणून काही हे नाही. हे बाकीच्या गोष्टी काय असं चलून येत नाहीत, त्यासाठी कमवावं लागतं. 10 लाख जरी पगार असला ना, तो किती 4 अंकी 5 अंकी म्हणले ना, 6 अंकी जरी पगार असला ना, तर ह्या गोष्टी व्हायच्या नाहीत माझ्या वयापर्यंत. मग एखादा चांगला खानदानी बघायचं, हे करायचं ती करायचं. अरे पत्राच्या घरात राहणारे लोक तुम्ही, ते पाऊस आल्या पत्रा गळत असेल, पत्र्यातून तुम्हाला अजून स्लॅब मध्ये येता आलं नाही, आणि पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी 3 BHK फ्लॅट पाहिजेत. तुम्ही उगाच मला अपेक्षा विचारल्या म्हणून मी सांगितलं. मग अपेक्षा असं होतं, अपेक्षाला पण लिमिट असतं. आपण माझी इच्छा होती तशी म्हणून मी सांगितलं तुम्हाला. तुम्ही विचारलं नसतं मी सांगितलं पण नसतं. आणि एक तुझ्या पप्पाने मला बोललं नसतं ना, मी पण इथपर्यंत आलोच नसतो. एवढ्या अपेक्षा माहित असत्या ना, तर असा अमेरिकेत सुद्धा कोणता पोरगा तुझ्यावर लग्न करायचं नाही. आता असतात माणसाचे काय. माझं फक्त मी एवढंच, मी फक्त लायकी दाखवत होतो, लायकी कुठपर्यंत आपल्या, आपण कुठपर्यंत हे केलं पाहिजे. मग स्वतःच्या अपेक्षांना मारायचं का. अपेक्षा मारायची म्हणजे काही गोष्टी आहेत ना, मन मारून राहावं लागतात, त्यालाच आयुष्य म्हणतात. प्रत्येक गोष्टी भेटत नसतात. आपण मी तेच करत होते, उगाच तुम्ही मला विचारलं म्हणून मी सांगत होते. एक ती 5 अपेक्षा ह्या त्या गोष्टीत आहे ना, एखादा चांगला पोरगा गमवून बच्चीन, आणि मग एखाद्या 2-3 वर्षांनी मला कुठेतरी दिसते ना अशी एखाद्या टाकल्या बरं वाट्याच्या कडेला वडापाव खातानी, मग कमरेला एखादं पोरगा असेल, ते मला मामा म्हणेन चालन, पण हे तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. झालं ते झालं, तुला भेटून चांगलं झालं, तुझ्या अपेक्षा कळल्या ठीक आहे, तर ओके, मी नाही तुझ्याबरोबर लग्न करू शकत. जर कोण अपेक्षावाला असेल तो बघ आणि करते आहे बरं लग्न. ठीक आहे.